अध्यक्षांनी आज जो निर्णय दिलेला आहे त्याचं मनापासून आम्ही या ठिकाणी स्वागत करतो। घटनेचं आणि कायद्याचा तंतोतंत त्यांनी अभ्यास केला आणि त्यांना असलेली अधिकार क्षेत्रातली मर्यादा ही सगळी डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आजचा जो निकाल दिलेला आहे त्यामध्ये आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून समाधानी आहोत। परंतु जी आज आपल्या याचिका होत्या पलीकडच्या आमदारांना अपात्र करा अशी मागणी करणाऱ्या त्या सुद्धा रद्दबातल केली। नाही, त्या बाबतीमध्ये 2019 पासून मुख्य प्रतोद म्हणून माझीच नियुक्ती झालेली होती आणि 2023ला आम्ही ज्यावेळेस सत्तेमध्ये सहभागी झालो, सत्तेत समावेश झाला, त्यावेळी सुद्धा मीच व्हीप कंटिन्यू असल्यामुळे आम्ही सुद्धा डिस्क्वालिफिकेशनसाठी या ठिकाणी पिटिशन दाखल केलेलं होतं। आता अध्यक्षांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या बाबतीमध्ये खरं तर आम्ही पिटिशन दाखल केलेल्याचा विचार केला गेला पाहिजे होता, पण निर्णय हा पूर्ण आमच्या हातात न आल्यामुळे त्यात काय म्हटलेलं आहे हे येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये आम्हाला संपूर्ण कळेल आणि त्यानंतरच आपण त्या बाबतीमध्ये प्रतिक्रिया देऊ शकतो। विरोधी बाकावरचे लोक म्हणतायत की नार्वेकर हे धृतराष्ट्र आहे, डोळ्याला पट्टी बांधून त्यांनी निकाल दिलेला आहे, त्यांनी कायद्याची हत्या केली। नहीं, आता ही आग लग गई है, ये आग कब बुझेगी ये 2024 के चुनाव के बाद में ही मालूम पड़ेगा। ही आग लागलेली आहे, आता त्या आगीमध्ये काहीतरी वेड्यासारखं बडबडावं लागतं आणि ते बडबडण्याचं काम काही नेत्यांवरती देण्यात आलेलं आहे। ती आग कशी जास्तीत जास्त वाढेल हाच त्यांचा प्रयत्न असणार आहे। आज ज्या विधानसभेच्या अध्यक्षांवरती त्यांनी आगपाखड केलेली आहे, ज्या विधानसभेच्या अध्यक्षाला कायद्याने पूर्णपणे अधिकार दिलेले आहेत, स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्या विधानसभेच्या अध्यक्षांच्या बाबतीमध्ये आज जी काही बडबड झालेली असेल ती योग्य नाही आहे। पण सर एक शेवटचा प्रश्न की याचिका केली जाऊ शकते, जो निर्णय दिलेला आहे त्याच्या विरोधामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये पूर्वी शिवसेनेनं केली आहे, आता कदाचित शरद पवार गट सुद्धा करेल। त्यांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, याच्यानंतर ते हायकोर्टात जाऊ शकतात, सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात, त्यांना त्याच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य आहे। आमच्या बाबतीतही आम्हाला थोडासा अन्याय झाल्यासारखं वाटतं की ज्या 10 लोकांनी या ठिकाणी डिस्क्वालिफिकेशन त्यांचं झालेलं नाही आहे, या बाबतीतही आम्ही निकाल वाचल्यानंतर तोही निर्णय आमच्या पक्षाच्या माध्यमातून किंवा आमच्या माध्यमातून तो घेतला जाणार। फैसले के बाद ये कहा गया है कि जो विधानसभा अध्यक्ष है वो धृतराष्ट्र है, क्या है कि जो विधानसभा अध्यक्ष है वो धृतराष्ट्र है। अब इसके बारे में हम क्या बोलेंगे, ये तो आग लग चुकी है। उन्होंने आज की डेट में जो निकाल यहाँ पर प्राप्त हुआ है वहाँ पर उन्होंने सिद्ध करना चाहिए था कि पार्टी की लीडरशिप किसके हाथ में है। पार्टी की लीडरशिप उनको यहाँ पर अच्छे तरीके से वहाँ पर बयान नहीं करते आई। फिर अध्यक्ष के पास में एक ही इलाज था कि दो अलग अलग गुटों में रहने वाली पार्टी, इसके लीडरशिप के बारे में मैं फैसला नहीं कर सकता, तो उनके पास बेस एक ही था। लेजिस्लेटिव असेंबली में जो विधायक है, विधायक किसके साथ में है, उस बेसिस के ऊपर आज उन्होंने ये आज का निकाल दिया है। वाले मामले में उन्होंने कहा है कि जो 10वां शेड्यूल है वो लागू नहीं होता है एनसीपी वाले मामले में। ऐसे में जो शरद पवार ग्रुप है वो ये कह रहा है कि उसका संविधान का मजाक बनाया गया है। नहीं, पहली बात तो 10 शेड्यूल आप एक तरफ रख दीजिएगा, लेकिन हमारा जो बेस था, जो लीडरशिप थी 10 शेड्यूल में आने के लिए, जो लीडरशिप थी वो लीडरशिप कानूनी तरीके से जो राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष की घटना रहेंगी, उसके अंदर जो नियम रहेंगे, रूल्स रहेंगे, उसके मुताबिक वो हुई थी क्या, तो नहीं हुई थी। राष्ट्रीय अध्यक्ष से लेके ग्राउंड लेवल तक, ब्लॉक लेवल तक उसकी नियुक्ति नहीं, निवडणूक के द्वारा नियुक्ति नहीं हुई थी, तो लीडरशिप के ऊपर ही बेसिकली लीडरशिप ही इलीगल तरीके से थी। तो 10 शेड्यूल के बाद में तो उसके बाद जाना है। जो पार्टी का घटनाक्रम रहता है उसके अंदर राष्ट्रीय स्तर से लेके ब्लॉक लेवल तक जो चुनाव होके वहाँ पर पदाधिकारी नेमे जाने चुके रहने वाले थे, वो कभी वहाँ पर इलीगल तरीके से बैठे थे, तो 10 शेड्यूल उसके बाद में आने वाला है। पार्टी की लीडरशिप ही इलीगल थी। पार्टी के डिस्प्यूट को लेकर भी दो बातें आ रही हैं। चुनाव आयोग का कहना है कि डिस्प्यूट सालों से था, यहाँ पर बताया गया कि कुछ महीनों से डिस्प्यूट था। नहीं, बहुत एक मैं आपको खुले तरीके से बता देता हूँ। असंतोष जो बोले जाता है वो असंतोष काफ़ी सालों से था,
दबाया जा रहा था, पार्टी एक संग रहने को ना इस तरीके से कोशिश लगातार किए जा रही थी, लेकिन अभी पानी सर के ऊपर चले गया, उसके बाद में ये डिसीजन हो गया. एक प्रश्न असा होता, विधानसभा अध्यक्ष आहे त्यांनी व्हीपचा कुठे उल्लेख केला नाही. विधानसभा अध्यक्ष आहे त्यांनी व्हीपचा उल्लेख 12 लोगों को अयोग्य नहीं कराया गया जो शरद पवार ग्रुप के थे, उनको लेकर क्या आप वोट जाएंगे? हम उसके बारे में अभी आज जो निकाल यहाँ पर अध्यक्ष महोदय ने यहाँ पर जो निकाल दिया है उसके बारे में डिटेल ऑर्डर 1-2 दिनों में हमारे तरफ आ जाएंगी. उन्होंने डिसमिस तो कर दिया है, लेकिन किस बुनियाद पे किया है इसके बारे में डिटेल्स अभी हमारे पास नहीं है. जरूर इसके बारे में सोचेंगे. विधानसभा अध्यक्षाने व्हीपचा वाचनात कुठे उल्लेख केलेला नाहीये. सूची 10चा आहे त्याचंही पालन केलं नाहीये आणि हा निकाल अपेक्षित होता. म्हणजे जसं शिवसेनेचं झालं तसं या बाबतीत पण होणार असं अपेक्षित होतं, असं आधीच म्हटलं. तर हा निकाल एकतर्फी लागला असं वाटतंय तुम्हाला? नाही, आता हा निकाल अपेक्षित असण्याचं कारण म्हणजे काय, आमच्याकडे संख्याबळ नव्हतं का? आमच्याकडे 10 शेड्यूलचा ज्या ठिकाणी या ठिकाणी उल्लेख केला जातो त्या बाबतीमध्ये समोरच्यांकडे तशा स्वरूपाचं 10 शेड्यूल प्रमाणे लीडरशिप ही कानूनी तरीकेने होती का, हे जर का प्रश्न आपण स्वतःला विचारले तरी नॅशनल लीडरशिपपासनं तर ग्राउंड लेवलपर्यंत, ब्लॉक लेवलपर्यंत लीडरशिप जर का आपल्याला निवडणुकीद्वारे निवडून गेलेले राष्ट्रीय अध्यक्षापासून तर तालुक्याच्या स्तरापर्यंत, कॉन्स्टिट्युन्सीच्या स्तरापर्यंत